नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. विश्वंभर आता गार्डनमध्ये बसलेलं असतो. रेवाची वाट बघत. रेवा लांबूनच म्हणते, विशू हाय रेवा. हाय रेवा डार्लिंग, हाऊ आर यू? आय एम गुड. तू कसं आहेस विशू? मी सुद्धा खूप छान आहे. बस की बस. आता विशू आणि रेवा फार छान घट्ट अशी मिठी मारतात. फार छान आनंद झालेला असतो एकमेकांना भेटून. आणि आता बाकावर ते बसतात. त्यांना गप्पा मारायचं असतं. तू कधी आला, काय आला, कॉल मेसेज काहीच नाही. अगं हो रेवा, थांब की जरा, एक तास झालाय, तासाभरापूर्वी आलोय. तू सकाळी सकाळी कुठे गायब झाली होतीस ग? ना विशू, रमा अक्षयवर फार फार मोठं संकट आलंय ना रे. आणि भयानक संकट आहे. मग त्यांना मानसिक आधार द्यायचा होता. मग त्यांच्या घरीच राहती विशू मी. हा अक्षय मुकादम. हो बघितलं की, कळालंय मला आल्या आल्या. तो क्लिप खूप व्हायरल होतीये सोशल मीडियावर. बघत होतो. शॉकिंग आहे ना ग सगळं. ना रेवा, अक्षय असं काही नीच कृत्य करेल असं मला वाटत नाही. पण सुद्धा वाटलं नव्हता रेवा डार्लिंग. रेवा, माणूस काहीही करू शकतोय हल्ली, त्याचा भरोसाच राहिलेला नाहीये. पटकर म्हणतोय, रेवा डार्लिंग, या सगळ्यामध्ये तुझा तर कुठे काही हात नाहीये ना ग. रेवा आता तांबटकर आश्चर्यचकित होऊन बघायला लागलेली असते. काय बोलतोय विशू? मी का सगळ्यामध्ये असेल सांग बरं. ओ निराशा ग डार्लिंग. आनंद झाला पण खेळ रंगात नाही आला, बरोबर ना? तू माझा अपेक्षा भंग केलाय. मला खूप आनंद झाला असता. त्यामध्ये हात असतात तर मला आनंद झाला असता रेवा. तुझं असतं तर मला फार प्राऊड फील झालं असतं. नाहीये ना तुझा हात, ठीक आहे. पण अक्षय मुकादम असं काही करू शकत नाही याची 100% मला खात्री आहे रेवा. का असे ना, पकडलाय ना, अडकलाय ना, त्यात ते महत्वाचं आहे आपल्यासाठी. लंडनवरून येताना मी ठरवलंच होतं, जे काय असेल ते असेल, अक्षय मुकादमला बर्बाद करायचं म्हणजे करायचं, त्याचा सोक्ष लावायचा ना रेवा डार्लिंग. मी ठरवून आलोच होतो. आणि तुला माहितीये का, सध्या युरोपमध्ये जे आता मल्टीक्रू डील केलंय ना मी, त्यासाठी आपल्याला जागा हवी. रमाची शाळा, ते घर बीर, सगळी काय त्याला मोठी अशी जागा हवी आपल्याला. आणि ती जागा आपल्याला अक्षय तोपर्यंत काय मिळणार नाहीये. रमा जेव्हा एकटी राहील तेव्हा ती जागा सहज आपल्याला हडपता येईल. प्रोजेक्टसाठी ती जागा, ते घर एकदम परफेक्ट आहे. आणि ते आपल्याला काहीही करून कोणत्याही किमतीत रेवा डार्लिंग मिळवायचंय. तुला कळतंय का? रेवा म्हणते, विशू तुला खरं सांगू का? विशू म्हणतो, अगं खरंच सांग, तुझ्याकडनं खरंच ऐकायचंय रेवा, मला बोल की. रेवा सगळं काय ते विशूला खरं सांगायला लागलेली असते. आणि सगळं काही विशू अगदी शांतपणे आनंदाने रेवा काय सांगते ते ऐकत असतो. शांतपणे ऐकून घेतलेलं असतं. जवळजवळ सगळ्याच गुन्ह्यांची कबुली देऊन टाकलेली असते विशूच्या जवळ. विशूने सगळं काही शांतपणे ऐकलेलं असतं. ब्रिलियंट, नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी गुड रेवा डार्लिंग, व्हेरी गुड. रेवा जे काही बोलली आहे ते सगळं रेकॉर्डिंग केलेलं असतं. आणि हा विशू 1 मिनिटही थांबत नाही आणि लगेच तिला ते रेकॉर्डिंग ऐकवतो. तू सगळं कन्फेस केलंय, म्हणजे तू सगळं रेकॉर्ड केलंय. विशू, हे करायला नको होता. तुम्हाला फसवलंय विश्वात. तू चुकीचं वागलाय माझ्याशी. माझ्याशी रेकॉर्डिंग केली, हे चुकीचं केलं. माझी का रेकॉर्डिंग केली? तुम्ही सगळं प्रेमाने, तुला अगदी प्रामाणिकपणे तुझ्यावर विश्वास ठेवून सगळी कबुली दिली आणि तू हे रेकॉर्ड केलंस. हो रेवा डार्लिंग, हे फार गरजेचं होतं. तेव्हा तुझा प्लॅन मला पहिल्यापासूनच माहिती होता. तुला काय करायचंय आणि काय नाही. माझं लक्ष होतंच ग तुझ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवायला माणूस ठेवलाच होता. तू प्रत्येक वेळेला कुठे जिथे जायची, काय करायची, प्रत्येक याच्यावर माणूस लक्ष ठेवून होता. आणि प्रत्येक हालचालीची वेळोवेळी मला माहिती सुद्धा मिळायची. रोज मला रिपोर्ट करायचा. तो फसवलंच रेवा, चुकीचं आहे. तू मला का फसवलं? प्रामाणिकपणे तुझ्यावर मी प्रेम केलं. तू मला विश्वासघात का केला माझा? तू सुद्धा माझ्यावर प्रेम करायला हवं होतं ना. माझ्या प्रेमाचा असा विश्वासघात का केला? तू फक्त पैशांचा वापर केला. रेवा, तुझी काही वागली ते चुकीचे असं वाटत नाहीये तुला? तांबटकरला फार वाईट वाटलेलं असतं रेवा जे वागतीये त्याबद्दल. तर तुझा शेवट व्हायलाच हवाय रेवा. तुझी शेवटची वेळ आली आहे. एक कन्फेशन पुरेस आहे तुला पुरेपूर शिक्षा होण्यासाठी आणि जेलमध्ये खडी फोडायला जाण्यासाठी. त्याला कळालेलं असतं की तांबटकर सुद्धा माझ्या हातात नाही आणि सगळं काय खरं आहे ते त्याला कळालेलं आहे आणि तो सुद्धा माझ्या विरोधात गेलाय. त्यामुळे रेवा आता पुरती तुटलेली असते की तिला माहितीये तांबटकर आता माझ्या हातातून निसटलाय म्हणल्यावर ना पैसा, ना प्रॉपर्टी, ना सत्ता माझ्याकडे काहीच राहणार नाहीये. त्यामुळे रेवा आता चिडलेली असते आणि काय करू काही नाही या तांबटकरचं तिला काही सुचत नसतं. ती इतकी रागाने बघत असते या तांबटकरकडे. आता तांबटकरकडे बघता तिच्या पर्सकडे सुद्धा बघते, कारण पर्समध्ये गन टाकून आणलेली असते. चंदाने आधीच सगळं प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं. इतका घाबरतो रेवा जेव्हा गन काढते. लगेच मागे व्हायचं. कर, तुला काय वाटलं तू एकटाच शहाणा आहे? तू फार हुशार आहेस. वाटलं रे मी तुझ्यावर प्रेम करते? शक्यच नाही. तुझ्यावर मी कधी प्रेम केलंच नाहीये. काही नाटक केलं, जे काही सगळं केलं ना ते फक्त आणि फक्त तांबटकर माझ्या अक्षयसाठी, अक्षयला मिळवण्यासाठी, अक्षयपर्यंत पोहोचण्यासाठी सगळं काही केलंय मी. पडकर म्हणतो, रेवा मीच मूर्ख ठरलो गो. तुझं सगळं तर प्लॅनिंग होतं आधी, पण मी निस्वार्थी प्रेम केलं आणि तुझ्या जाळ्यात अडकत गेलो. त्यासाठी तुझ्यापेक्षा महत्वाची व्यक्ती दुसरी कोणतीच नव्हती. तूच माझं आयुष्य, तूच माझी विश्व होतीस आणि तू मला धोका दिला हे मला पटलंच नाही. प्रेमाच्या बदल्यात काय दिलं ग? धोका.
घात, तिरस्कार, काय काय दिलंय माझ्या प्रेमाच्या बदल्यात रेवा. वा, खरंच कमाल आहेस तू रेवा. माझी काय वागली आहे, तांबटकरला सगळं कळालंय, तिच्यावर अजिबात एवढाचा सुद्धा काही परिणाम झालेला नसतो. अगदी बिंदास ती तांबटकर समोर उभा राहून बोलत असते. हरकत नाही, माझ्या हाताने सगळ्या गुन्ह्यांची कबुली देणार आहे मी. सगळे गुन्हे पोलिसांच्या समोर ठेवणार आहे. शिक्षा मिळणार म्हणजे मिळणार रेवा. आता हसत असते. जन्मात शक्य नाहीये विशू, तू मला तुझ्या हाताने माझ्या गुन्ह्यांची शिक्षा वगैरे देणार. इम्पॉसिबल. तू स्वतःला फार स्मार्ट समजतो, पण तसा नाहीच आहे. तू मूर्ख बनवलंय तुला मी, आणि तू आता सुद्धा माझ्या गुन्ह्यांची शिक्षा मला देऊ शकत नाही, या जन्मात तरी नाही. म्हणजे काय म्हणायचंय तुला रेवा? हे म्हणायच्या आधीच रेवाने गोळी टाकलेली असते त्याच्या खांद्यावर आणि दुसरी लगेच त्याच्या पोटात. एकाच वेळेला एकामागे एक 2 गोळ्या टाकलेल्या असतात आणि तांबटकर जागेवर कोसळलेला असतो. तांबटकरचा मोठा विश्वासघात तर करतच होती, आता तांबटकरला स्वतःच्या हाताने संपवलेलं असतं. इतकं क्रूर आणि नीच कृत्य केलेलं असतं या रेवाने. फार वाईट वाटलेलं असतं विशूला की मी कुणाशी एकेकाळी प्रेम केलं आणि कुणी माझ्या प्रेमाचा फायदा घेतला. ही रेवा हसत असते आणि वरून म्हणते की आनंद झाला, खेळ रंगात आला. विशू, खेळ रंगात आला, फार फार आनंद झाला. इतकी हसत असते ही, हिला काहीच परिणाम होत नाही की आपण इतक्या चांगल्या माणसाला मारतोय, कुणाचा तरी विश्वासघात केलाय. क्रूरपणे, विचित्रपणे ही रेवा हसतच असते. आता खाली कोसळलेला असतो, त्याचा जीव जायला लागलेला असतो, तडफड तो करत असतो. त्यात काही इन्स्पेक्टर आलेले असतात, रेवा थांब म्हणून ओरडतात, पण हे 2 गोळ्यात मारलेले असतात तांबटकरला. आता थांबून उपयोगच नसतो. इन्स्पेक्टर आलेले असतात, रमा आलेली असते, सगळी टीमच असते. आता सगळे येतात आणि या रेवाला रंगे हात पकडतात. तेव्हा रेवा म्हणून जोरात किंचाळते, पण तोपर्यंत तांबटकर खाली कोसळून अगदी जायलाच लागलेले असतात. तर म्हणतो माझ्या फोनमध्ये रेवाचं कन्फेशन आहे, आणि लगेच तांबटकरने प्राण सोडून दिलेलं असतो. फक्त त्याने एवढं सांगितलेलं असतं रमाला की माझ्या फोनमध्ये रेकॉर्डिंग आहे. रेवाने सगळी कबुली दिली आतापर्यंतच्या गुन्ह्याची. रेवाने ज्या ज्या गुन्हा केलेत त्या सगळ्या गुन्ह्याची कबुली मोबाईलमध्ये असते. एवढा एक शब्द बोललेला असतो आणि तांबटकरने जीव सोडलेला. वाईट आणि विचित्र अशी ही वागलेली असते रेवा. फार फार वाईट वाटत असतं रमाला की तांबटकर सारखाच चांगला माणूस या जगातून तांबटकर करते, पण तोपर्यंत तांबटकर गेलेले असतात. सुद्धा रेवावर काही परिणाम होत नाही. अजूनही ती हसतच असते. तिला फार छान वाटत असतं की मी तांबटकरला संपवलंय फायनली. म्हणतो रेवा, तांबटकरचा खून केलाय, त्या बदल्यात आम्ही अटक करत आहोत, आणि खुनाची शिक्षा फाशी आणि जन्मठेप असते. आता आयुष्यभर जेलमध्ये खडी फोडायची. चला चला. रेवा म्हणते चला चला, आणि रमाच्या समोर येते आणि म्हणते ए थांबो. आणि रेवाच्या समोर रमा असते, अगदी समोरासमोर आलेली असतात. अजून सुद्धा निर्लज्जपणे ही जी रेवा असते ती रमाकडे बघून हसतच असते. अजिबात तिच्यावर काही एक परिणाम झालेला नसतो. काय वाटतं, तू जिंकलीस? अक्षयला कायमचं मिळवलास? नाही, या खेळात अजून सुद्धा मीच जिंकलेली आहे रमा. तोपर्यंत माझा श्वास सुरू आहे तोपर्यंत तुझा पिच्छा मी काय सोडत नसते, आणि तुला मी काय सुखाने जगू देत नसते. सुखाने नाही म्हणजे नाही जगू देणार. रमाने आता सटकन अशी कानाखाली ठेवून दिलेली असते या रेवाच्या. सुद्धा ती हसतच असते. बास, तुझा नालायकपणा बाद झाला रेवा, कुठेतरी थांब ग. नीच आहे ग, तुझ्या नीचपणाला सुद्धा लिमिट नाही, इतकी नीच आहेस तू सुद्धा. निर्लज्जपणे ती हसतच असते. आज वटपौर्णिमा, इतका छान पवित्र दिवस, आपल्या नवऱ्याला आयुष्य मागण्याचा दिवस, आणि तू काय केलं? नवऱ्याचा खून केला त्याच दिवशी. इतकी नीच आणि घाणेरडी आहेस ना रेवा तू, लिमिट नाहीये. क्रूर आणि नीच बाई अख्ख्या जगात शोधून सापडणार नाहीयेस. इन्स्पेक्टर म्हणतात, पाटील ॲम्ब्युलन्स बोलवा, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा आणि इला लगेच गाडीत टाका. ए रमा, तुझी वटपौर्णिमा पूर्ण होणारच नाही, आणि मी ती पूर्ण होऊच देत नसते बघ तू. सारखी हसत असते. मॅडम चला इला टाकावं गाडीत. माझा श्राप आहे, मी तुला काय वटपौर्णिमा पूर्ण करू देणार नाही, आणि सुखाने तर संसार अजिबात नाही. तांबटकरकडे बघून फार फार वाईट वाटत असते. इतक्या चांगल्या माणसाचा अंत झाला. तेव्हा पोलीस स्टेशन म्हणजे पोलीस तिला घेऊन चाललेले असतात गाडीत बसवायला. सोडा मला करत असते. बरोबर पोलिसाच्या जवळ जाते आणि त्याची रिव्हॉल्वर त्याने हातात घेतलेलं असतो हिने, आणि सगळ्यांनी बाजूला व्हायचं. रेवा आता किंचाळते आणि बंदुकीचा धाक दाखवून सगळेच पोलीस, हवालदार सगळेच बाजूला झालेले असतात. पोलिसाचीच गाडी घेते आणि रेवा एका मिनिटात तिथून फरार झालेली असते. इन्स्पेक्टर म्हणतात, रेवा हे चुकीचं करताय. तोपर्यंत रेवा फरार झालेली असते. पोलिसांच्याही हाताला ती लागलेली नसते. शेवटी पोलिसांच्या तावडीतून ती सुटलेलीच असते. आता रमा आणि अक्षय छान असे तयार होत असतात, कारण वटपौर्णिमेला जायचं असतं. वटपौर्णिमेची तयारी करायची असते, म्हणून छान कपडे वगैरे घालून, मेकअप वगैरे करून छान असे तयार झालेले असतात दोघे सुद्धा. अक्षय रमाला तयार करत असतो, तिच्या जवळ असतो. आतापर्यंत रेवाने कसं आणि किती त्रास दिलाय ग रमा. प्रत्येक संकटाच्या बरोबर तू माझ्या शेजारी आणि अगदी खंबीरपणे उभी होतीस, म्हणून सगळी संकट दूर लोटली.
आणि आपण आतापर्यंत सुखरूप उभा आहोत. माझ्यासोबत होताना अक्षय म्हणून सगळं काही व्यवस्थित पार पडलंय बघा. कालपर्यंत जे वादळ आपल्याला उद्ध्वस्त करू पाहत होतं ते वादळ गेलंय. आता अक्षय कायमचं आपल्या आयुष्यातून गेलंय. छान आणि छानच होणार आहे. कुठलाच वाईट विचार मनात आणायचा नाही. सगळं छान आणि छानच होणार आहे. आता आयुष्यात सुख आणि सुखच आहे. आता ते म्हणतो 100% रमा सुख आणि सुखच आहे आपल्याकडे. आता चला, आता पूजेला उशीर होतोय ना आपल्याला. मला 7 काय 1000 काय किती वर्ष जरी तू मला बायको म्हणून मिळालीस तर माझं भाग्य समजणार. आणि तू जन्मोजन्मी मला बायको म्हणून हवी आहेस रमा. अक्षय फार फार कौतुक करत असतो या रमाचं. आणि तूच मला हवी आहे माझी बायको म्हणून प्रत्येक जन्मात. अक्षयकडे बघून हसत असते. चला आता उशीर होतोय. सगळ्या मैत्रिणी वगैरे आलेले असतात वटाची पूजा करायला. सगळेच तिथे जमलेले असतात. रमा सुद्धा खूप छान तयार होऊन तिथे आलेली असते. वटपौर्णिमा साजरी होणार या मैत्रिणीने दिलेला शब्द आहे रमा. भाग्याचं वाण म्हणून अख्खं पूजेचं ताट दिलेलं असतं रमाला. सक्सेसफुल झालं ना ग रमा. नुपूर आलेली असते आणि नुपूरने खूप छान असं ताट सजवून आणलेलं असतं. तुझ्या नवऱ्यासाठी आणि तुझ्यासाठी हे ताट रेडी करून आलंय. आपल्या नवऱ्याचे प्राण आणले होते सत्यवानाचे सावित्रीने आणि अगदी तशीच तू खंबीरपणे रडलीस आणि सत्यवानाला परत मिळवलंस. रमा तू खूप ग्रेट आहेस. थँक्यू सो मच नुपूर. नुपूर फार कौतुक करत असते आणि रमाला फार छान वाटत असतं. चेहऱ्यावर नवऱ्यासाठी लढणाऱ्या सावित्रीचं तेज आले आणि ते तेज असं चकचक करतंय बघ. सगळंच काही सांगून जातं. तू किती खुश आहे किती आनंदी आहे लगेच दिसतंय बघ रमा. पान घेताना अजिबात मनावर कुठलंच दडपण नाहीये. खूप छान आणि रिलॅक्स बेटर फिलिंग होतंय बघ नुपूर. काळजीच मिटलीये ग माझी. खरंच ना ग, सगळं संकटचे दूर झालंय. सावित्री सारखी खंबीरपणे लढली आहेस ना, मग टेन्शन फ्री तर असणारच ना. वेगळं केलं नाहीये नुपूर. मी फक्त माझं कर्तव्य पार पाडलं आणि ते मी इथून पुढे सुद्धा पार पाडतच राहणार आहे. मावर तर विजय मिळवून आलीच आहे तू. त्याचे फेरे घे आणि अखंड सौभाग्याचा सण दणक्यात साजरा कर. जा रमा जा. सो मच, थँक्यू सो मच. तिची मैत्रीण भेटली म्हणून रमाला खूप खूप आनंद झालेला असतो. आता पूजेसाठी निघून गेलेली असते. पूजा करत असते आणि तिच्या बाजूला अक्षय उभा असतो. खूप छान मन लावून शांतपणे अशी पूजा करत असते मनापासून. माझं ऑब्झर्वेशन करत असतो. मन लावून तिच्याकडे बघत असतो. तिच्या बरोबरच अगदी उभा असतो. अक्षय आणि रमा दोघे मिळून आता 7 फेरे मारत असतात वटवृक्षाला. बाई आली आणि ती म्हणते अक्षयला, अरे इथे काय करताय? बायकांचा सण आहे, बायकांची पूजा, आणि तुम्ही काय करताय? हे फक्त बायका करतात, पुरुषांनी नसतं करायचं. ती पण या जन्मी नाही, पुढचे 100 जन्म मला बायको म्हणून ही आणि हीच हवी आहे ना, म्हणून मी हे व्रत करतोय बघा. काही असतात ते हसत असतात अक्षय आणि रमाकडे बघून. त्यांना कौतुकही वाटत असतं की प्रेम असावं तर असं. फार छान वाटत असतं त्यांना. त्यांनी 7 फेरे घेतलेले असतात वाडाचे आणि दोघांनाही जन्मोजन्मी दोघच हवे असतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. फेरे घेऊन झालेले असतात. मनापासून त्या वटवृक्षाची पूजा झालेली असते. आता हात जोडून त्याला सांगत असतात जन्मोजन्मी हाच नवरा मला पती म्हणून मिळू. रमाकडे बघत असतो. रमा अक्षयकडे बघत असते. आता तरी आपल्या आयुष्यात किंवा आयुष्यावर रेवा नावाचं जे संकट आलं होतं ते कायमचं दूर केलंय. आता ते कधीच येणार नाही. आता मात्र आपण सुखाने आणि शांतपणे आपलं आयुष्य जगू शकतोय. रेवा गेलीये कायमची. या गोष्टीने अक्षय तर खुश झालेला असतो तर रमा दुपटीने खुश झालेली असते. कारण रेवाने त्यांना तेवढं भंडावून सोडलेलं असतं, तेवढं त्रास दिलेलं असतं, तेवढं टॉर्चर केलेलं असतं. दोघांनाही खूप छान वाटत असतं की फायनली रेवा आपल्या आयुष्यातून एकदाची गेलीये. पुढचं आयुष्य फक्त आणि फक्त आनंदात सुखाने समाधानाने जगायचंय. कसलाही विचार करायचा नाही, कसलं टेन्शनही घ्यायचं नाही. छान आणि सुखी असं आयुष्य जगायचंय. अक्षयकडे बघते आणि त्याला खुणवते की हो अगदी असं आणि असंच होणार आहे. छान सुखी समाधानीच आयुष्य आपण जगणार आहोत इथून पुढे. मन लावून पूजा सगळी पार पाडलेली असते. हवं तो दिवस आनंदाचा गेलेला असतो त्यांचा. आता डोळे मिटून वडाची पूजा करत असतो. देवाकडे काय मागणं मागत असतो. डोळे मिटून दोघे सुद्धा मन लावून वटवृक्षाची पूजा करत असतात. तेवढ्यात अक्षयच्या कानपट्टीला गन लावलेली असते. दुसरी तिसरी कोणी नसून ती असते रेवा नावाचं भयानक वादळ. विचित्रपणे बघत असते अक्षयकडे रमाकडे आणि अक्षयच्या डायरेक्ट डोक्याला तिने बंदूक लावलेली असते. यांना जरा सुद्धा अंदाजा नसतो की आपल्या आसपास हे काय घोंगावतंय. लक्षात येतं की माझ्या डोक्याला काहीतरी लागलंय म्हणून अक्षय तिरक्या नजरेने बघतो तर काय रेवा जवळ उभी असते आणि तिने डायरेक्ट डोक्याला बंदूक लावलेली असते अक्षयच्या. इतका जोरात किंचाळतो की बस. रमा सुद्धा घाबरली असते की अक्षय का किंचाळा म्हणून डोळे उघडून समोर बघते तर काय रेवा उभी असते गन घेऊन आणि दोघांवर सुद्धा तिने आता गन अशी रोखलेली असते. तर श्वासच रोखलेला असतो की इतक्या वेळ रिलॅक्स होतो, सगळं काही छान व्यवस्थित झालंय. पण नाही, रेवा नावाचं संकट यांच्या आयुष्यातून अजूनही गेलेलं नसतं. ते यांच्या जवळच अगदी जवळ उभं असतं. करण्यासाठी ज्या बायका आल्या त्या खूप घाबरलेले असतात बिचाऱ्या. खूप दूर अशा उभ्या राहिलेले असतात की हा काय तमाशा चाललाय. फार प्रेमाने तुमचं एकमेकांवर फार प्रेम करताना जोडीने पूजा वगैरे केलीये ना, एकमेकांबरोबर जगायचंय ना, तेही सुखाने शांततेत. हो ना. आता आहे ना, मरा पण एकत्र. दोघं सुद्धा एकत्रच मरा म्हणजे टेन्शनच राहणार नाही. आता दोघांना सुद्धा गोळ्या घालायला लागलेली असते. अगदी तोंडासमोर उभा राहून गोळ्या घालणार असते. रमाला आणि अक्षयला
इतकी खालची स्टेप गाठलेली असते या रेवाने. आता अक्षयला स्वतःच्या पाठीमागे लपवते आणि स्वतः पुढे येते. रेवाला म्हणते की घाल मला गोळ्या. आधी कोणाला मारू, अक्षयला मारू की रमाला मारू? अरे सांगा ना यार. रमा अक्षय, अक्षय रमा, रमा अक्षय, अक्षय. अरे यार सांगा की आधी कोण मरणार? एनिवे डोंट वरी, अक्षय मुकादम आधी मरला पाहिजे. अक्षय मुकादम पहिलं तुझा नंबर लागणार, मी तुला पहिले मारणार. अक्षय म्हणतो चल चालव गोळी. रेवा तू गोळी चालवच. आता मात्र अक्षय पुढे आलेला असतो आणि रेवा अक्षयला गोळी घालणार. तेच रमा पुढे आलेली असते आणि रेवाच्या हातातली बंदूक असते ती अशी उधळून लावलेली असते आणि जो वार असतो तो वर झालेला असतो. आता मात्र अक्षय सुटलेला असतो आणि रमा रेवाची झटापट करत असते. ती बंदूक हिसकवण्यासाठी रमा झटापट करत असते. अक्षय म्हणतो रमा सोड तिला. रेवा म्हणते मी तुला मारणार म्हणजे मारणार. आज अक्षय फार घाबरलेला असतो की रेवाच्या हातातून जर गोळी सुटली आणि चुकून जर रमाला लागली तर करायचं काय. रेवा बंदूक सोडायला तयार नसते आणि रमा सुद्धा हातातून घेतल्याशिवाय काय राहत नसते. दोघींची चांगलीच झटापट सुरू झालेली असते. आता सोड रमा सोड म्हणून चांगलीच त्यांची लढाई लागलेली असते आणि रमा काय आता ऐकायला तयार नसते. रेवाला ती अजिबात घाबरत नसते. मात्र रेवाच्या हातातून रमाने बंदूक घेतलेली असते आणि रेवाला लांब अशी ढकलून दिलेली असते. रेवाला सावरून जरा उभी राहूपर्यंत बंदूक ताणवलेली असते आणि तिला आता उभं केलेलं असतं. जशी इतक्या वेळ रमा आणि अक्षय बंदुकीच्या समोर उभे असतात तशीच आता रेवा बंदुकीच्या समोर उभी असते. रेवा आता घाबरलेली असते आणि रमा अगदी ताकदीने आणि मोठ्या कॉन्फिडन्सने उभी असते की काय ग इतक्या वेळ आम्हाला मारत होती ना, आता तुझा खेळ मी खल्लास करतीये. रमा काही झालं तरी मी काय तुला सोडत नसते. रमा अजिबात घाबरत नसते, अगदी कॉन्फिडन्स मध्ये तिच्या समोर उभी असते आणि हसत असते. त्याच दिवसाची वाट बघत होते ग मी रेवा आणि शेवटी तो दिवस आला. रमा गन खाली कर. रमा म्हणते नाही करणार. इतक्या वेळ तू केलीस का खाली? काय व्हायचंय ना तो कायदाच करेल. पोलीस आलेले असतात आणि रमाला काही करायच्या आधीच पोलीस रेवाला पकडतात. ती म्हणते कायद्यानेच सगळं काही होऊ दे, आता मी काय तुझ्यासारखा कायदा हातात घेत नसते. पोलीस डायरेक्ट तिला बेड्याच घालतात कारण फार तिने तांडव माजवलेला असतो. आता रेवाला अजिबात चान्स देत नाही आणि शेवटी तिला बेड्या घालून पोलीस घेऊन चाललेले असतात. सुद्धा म्हणते की सोडा माझा बदला अजून पूर्ण झाला नाहीये. या दोघांना संपवल्याशिवाय मी काय शांत बसत नसते. अगदी पिसाळ्या कुत्र्यासारखी झालेली असते ही रेवा आणि पोलिसांना म्हणते की सोडा. आता मात्र तिला बेड्या ठोकलेले असतात. आता तिला काही सोडत नसतं. म्हणतात डोंट वरी सगळं व्यवस्थित झालंय. अक्षय म्हणतो थँक्यू इन्स्पेक्टर साहेब. आता अक्षय रमा दोघेही सुखरूप असतात, कुणाला काही एक झालेलं नसतं आणि फायनली रेवा पोलिसांनी पकडून नेलेली असते. रडाओरडा करत हिसके हासके देत रेवा चाललेली असते पोलिसांच्या बरोबर. हे आणि रमा थोडक्यात बचावलेले असतात. सगळं व्यवस्थित आणि सुखरूप असं झालेलं असतं. पूजा सुद्धा छान आणि व्यवस्थित अशी पार पाडलेली असते. सुद्धा सत्यनारायणाची पूजा ठेवलेली असते कारण सगळं संकट दूर झालेलं असतं, सगळा आनंद असतो म्हणून सत्यनारायणाची पूजा सुद्धा ठेवलेली असते. रमाने आनंदच असतात, सगळे सुखी सगळे खुश असतात आणि आनंद मात्र त्रास देत असतो रमाला. आलेली असते. सीमा म्हणते काय चाललंय रे, का त्रास देतोय? आई मी गंमत करत होतो, मला माहिती पूजा झालेली नाही अजून, तू काय चिडतीयस? आई जरा थांब की. आई मी नाही खाल्लाय प्रसाद, मला असं म्हणायचं होतं पूजा झाल्यानंतर जो प्रसाद खायला मिळणार आहे, जो गोडवा जिभेवर रेंगाळणार आहे तो एक्सपिरियन्स करत होतो मी खरंच प्रसाद खाल्लेला नाहीये. आई तू चिडू नको, मला माहितीये पूजा वगैरे झाली नाहीये, रिलॅक्स आई. फक्त शब्दात बोलून दाखवत होता आई, एवढंच ग. सगळं आनंदाचं खूप खूप उत्साहाचं वातावरण यांच्या घरात असतं. सगळे आलेले असतात, सीमा सुद्धा आलेली असते, मुलं सगळेच आलेले असतात. एकंदरीत मुकादमांच्या घरातलं वातावरण खूप भन्नाट आनंदाचं कमालीचं असतं. सत्यनारायणाची पूजा असती म्हटल्यावर घरातलं वातावरण काय आधीच खूप फ्रेश आणि कमालीचं असतं. त्या सगळी मंडळी छान अशी तयार झालेली असतात. नद घाबरले ना रे मी, मला असं वाटलं तू प्रसाद खाल्ला की काय, पूजा व्हायच्या आधी तू प्रसाद खाल्ला की काय, खरंच शंका आली. काय आई? आनंद आणि सीमा आता हसत असतात. काय आई, मोठी आई बोललंच पाहिजे. करेक्ट तू खातो अगं चोरून प्रसाद, तू त्याला बोल, रागव बरं. ती आता काय शांत बसत नसतो. खाऊन झाल्यावर त्या चवीमध्ये इतकं रमून जाऊ ना, तू करायचं भान उरणार नाही ना ग. प्रसाद किती आणि काय काय खाऊ, कसं खाऊ कळणार नाही. मग काय कौतुक वगैरे करायला चान्स मिळणार नाहीये, तेव्हा आत्ताच काय कौतुक करायचं आहे ना करून घे. अभि असं आहे का? हो असंच आहे. मयुरी म्हणते अगदी बरोबर बोललाय तो, अगदी बरोबर बोललाय. म्हणते आजी आजचाच प्रसाद जरा जास्तच स्पेशल आहे का? आजी म्हणते म्हणजे काय ग? लाडकी सून परत आलीये, स्पेशल नाही दुप्पट तिप्पट स्पेशल आहे प्रसाद. आणि सीमाने प्रसाद बनवला म्हटल्यावर अप्रतिम असा प्रसाद आहे, सगळ्यांनाच माहितीये. म्हणते करा सगळे मिळून माझी चेष्टा करा, उडवा, काय खिल्लरबाजी करायची ना ती करा. आणि म्हणतात नाही सीमा तू प्रसाद बनवलाय म्हटल्यावर तो एक नंबर असणार आहे. त्यामुळे सगळ्यांनाच असं झाले कधी एकदाची पूजा होते आणि कधी आम्हाला प्रसाद खायला मिळतोय. छान मुकादमांच्या घरातलं उत्साहाचं प्रेमाचं आनंददायी असं वातावरण असतं. अक्षय अरे या पटकन रे खाली, किती टाइमपास लावलाय तुम्ही? अभि आणि आनंद मुद्दाम आवाज देऊन या दोघांना त्रास देत असतात. म्हणतो उत्सव मूर्ती या पटकन, पूजा वाट बघतीये तुमची. अक्षय
रमा छान असे तयार झालेले असतात आणि पूजेसाठी आता आलेले असतात. या 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 बसा रे पटकन पूजेसाठी. अक्षय खूप छान असे तयार झालेले असतात, कम्मालीचे दिसत असतात. आता लगेच आरोही उठलेली असते आई बाबांना बघून. बाबा तुम्ही दोघे किती सुंदर दिसताय. आणि अक्षय म्हणतात थँक्यू बाळा, खूप सुंदर दिसतेस रमा बाळा. या बसा आता पूजेला सुरुवात करूया. अशी दोघांच्या आता हाताने पूजा सुरू झालेली असते. म्हणते अक्षय सगळा संघर्ष संपला आणि शेवट गोड झाला, यातच खूप खूप आनंद. ज्याचा शेवट गोड त्याचं सगळंच गोड. गोड 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 सगळं अक्षय अक्षयच असणार आहे. बरोबर आहे ना रमा. अशी पूजा पार पडलेली असते. अगदी मनापासून हात वगैरे जोडलेले असतात, आशीर्वाद घेतलेला असतो. देवाकडे सगळं छान व्यवस्थित सुखरूप होऊ दे अशीच सगळ्यांनी प्रार्थना केलेली असते. पूजा झाली येणार आहे. चला पटकन 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 प्रसादाची वाटप करा. चला चला चला. फॅमिली फायनली सगळीच्या सगळी एकत्र आलेली असते. सगळी खुश कमाल धम्मालीची असतात. म्हणतो काका आता होऊन जाऊ द्या. घरावर कितीही जरी वादळ आली तरी मुकादमांचं छप्पर कधीही कुणासमोर झुकणार नाही. म्हणतात वा वा वा. छपराखाली प्रेमाची सावली धरून ठेवणारी माझी लक्ष्मी, आता सीमा बोलत असते, कधीच कमी पडणार नाही. फार गोड असं बोललेली असते सीमा रमाच्या बाबतीत. आजी बोलायला लागलेली असते माझ्या सुनेने आणि नाच सुनेने सासर आणि माहेर असं सांधलंय, चांदण यापुढे कधीच मावळणार नाही. शशिकांत म्हणतो वा 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 आई काय कमाल बोललीयस तू. दुःखाच्या रात्री सरल्यात आता आनंदाचा उत्सव कधी थांबणार नाही. वा वा वा. नात्यांचा आदर विश्वासाचा पाया इतका घट्ट आहे तो की कधी ढासळणार नाही. आता मयुरी बोललेली असते. अभि बोलतो जिथे मजबूत एकजूट असेल ना ते वाईट काळ थांबणारही नाही. आता म्हणते घरातल्या मोठ्यांचा मायेचा हात कधीच उतरणार नाही. अक्षय म्हणतो वा 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 वा. आणि 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 भविष्याच्या कुठल्याही संकटाच्या चक्रव्यूहात जर मी अडकलो, माझी सावित्री माझी साथ कधीही सोडणार नाही. रमाकडे बघून अक्षय बोलत असतो. रमा खूप खुश असते. रमा म्हणते की ताट मानेने उभा असलेला मुकादम परिवार कधी कधीच हरणार नाही. ही बोलायला लागलेली असते. रमा आणि अक्षयच्या मध्ये येऊन बसते आणि म्हणते तुमच्या प्रेमाचा हा मुरंबा कधीच संपणार नाही. फुर्रे सगळ्यांनी आनंदाने असा शेवट केलेला असतो. मुकादम कुटुंबावर जे संकट आलेलं असतं दुःखाचं ते कायमचं मावळलेलं असतं. सुखाचे दिवस त्यांच्याकडे आलेले असतात. आनंद आनंद सगळ्या मुकादम कुटुंबामध्ये असतो. सगळे एकजुटीने सगळ्या संकटावर मात करण्यासाठी उभे असतात. आणि आपण बघितलं मुकादम कुटुंब प्रत्येक वेळेला संकटावर मात करत गेलं आणि प्रत्येक संकटाला दूर लोटत गेलं. शेवटी सगळी संकट दूर झालेली असतात. मुकादम कुटुंबाकडे फक्त आनंद आणि आनंदच राहिलेला असतो. असंच हे मुकादम कुटुंब आनंदाने राहावं असंच आपण म्हणूया आणि देवाकडे हीच प्रार्थना करूया. त्यांचा छान असा एक फॅमिली फोटो काढलेला असतो, कारण ते एकत्र छान असे असतात आणि दुःख संपलेलं असतं. फायनली सगळे सुखात असतात. मित्रांनो हा भाग तर इथेच संपला. बघू आता मुकादम कुटुंब कशी आणि काय अजून प्रगती करतं आणि उंच उंच शिखरावर जातं. चला हा भाग तर इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.